एकदाच जन्माला येतो. कराच्याकडे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमच्या चित्रपट गीतावरती मी डॉक्टरेट करणार आहे. तर ते म्हणे का चित्रपट हे काय शाश्वत राहणार नाहीये, त्या तबकडे आहेत, ते कुठल्या की झालं नश्वरच ते. पुन्हा त्यांनी माझी टेस्ट घेतली, तुम्हाला काय चित्रपट गीताचं माझं ठाऊक आहे. त्याच्या गोष्ट मी म्हणून दाखवली मुळापासून सगळी गाणी त्यांची. म्हणजे मला जे मी ऐकलं का नाही की ते मला तसं तोंडपाठ झाल्यासारखं व्हायचं. आणि पुन्हा नंतर मी म्हटलं अण्णा तुम्ही असं का मग त्याबद्दल चित्रपट गीताबद्दल उदास मात्र करणार आहे. मला तुमच्याकडचे काही गाण्याची पुस्तकं बुकलेट असतील तर द्या. तर मला म्हणले नश्वराचा संग्रह कोण करी, ओ शाश्वत त्याचा संग्रह कोण करी. आणि मग फारच मी घाईला आलोय म्हणून म्हटल्यानंतर अगदी ते फाटक उडून निघालो होतो तोपर्यंत मला हाक मारले म्हणले का कुणास ठाऊक मला वाटतं माझ्या चित्रपट गीतावर तुम्ही पीएचडी कराल. आणि तुम्हाला सांगतो मग त्यांनी टाकीच्या मालकाचं नाव सांगितलं. त्यांच्याकडे म्हणजे चित्रपट गीतांची बुकलेट्स गोळा करण्याची त्यांना सवय आहे. बघा काय मिळतात का. आपल्याला आपली कला कशी एवढी फार उंचावून गेली असं वाटत नाही. आपण जरा थकलो की आपण फार मोठे काही काम केले असं नाही वाटत कधी कधी. पण तसं नसतंय ते. ती गोटी सारी कोठी मला वाटतं त्या गाण्याला पाठ राखीन म्हटल्या गाण्याला ते गाणं सुरेश वाडकरनी गायलंय होय का नाही. त्याचे ते छान गाणं गायलंय त्यांनी पाहिलं का. घरातला हा देव फेकला माणूस माणूस केला मुकला. हा अर्थाप्रमाणे गाण्याला चाल लावणं फार अवघड असतं. तेव्हा सुचते त्यावेळेला आपण कुणीतरी वेगळीच असतो. मग त्यावेळेला मग कवीची भूक लागते, शब्दांची भूक लागते.